यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत. आता त्यांची तब्येत थोडी खालावत आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सरकारला तुमच्या जीवाची काळजी करावी लागते. कोणी एखाद्या गर्दीमध्ये एखादा माणूस घातलेला घेऊन जातो तर त्याला काही पोलीस लोक जाळून घेऊ शकत नाही ना, त्यांना वाचवच लागतं. आता जर तुम्ही आमरण उपोषण करणार म्हणल्यावर तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या जीवाला काही झालं तर ती जबाबदारी त्यांना उत्तर द्यावं लागतं उद्या आम्हाला. त्यामुळे तुम्हाला रोखणं हे प्रशासनाचं शिवाय जरी खाल्लं तरी कामच आहे आणि आम्हाला तुमचा जीव मोलाचा आहे. तुम्ही बंजारा समाजाचे अनेक उदाहरण दिले की बंजारा समाजाने कसं लढलेला समाज आहे आणि मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, मी पाहत आलेली आहे. हे खरं आहे की काही समाज हे गरीब आहेत, अजूनही मागास आहेत. माझाही समाज अजूनही ऊस तोडतो तर लोक म्हणतात तुम्ही ऊस तोडणं थांबवलं का? आता ऊस तोडणं थांबवण्यापेक्षा ऊस तोड कामगारांना हक्क मिळवून देणं, जास्तीचं त्यांना मानधन मिळवून देणं, त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य. तुमच्यासारखा एखादा लढणारा शिपाई, एक अत्यंत ज्याला 9 दिवस बिना पाण्याचा बिना खाण्याचं थांबलेला व्यक्ती आज हा समाजासाठी जीव द्यायला निघालेला आहे. त्या समाजासाठी जीव द्यायला निघालेल्या व्यक्तीचा जीव किती मोलाचा आहे हे समाजाला आहे का नाही मोलाचा? आहे का नाही? विजय भाऊचा जीव मोलाचा बचेंगे तो और भी लढेंगे असं असतं की नाही? त्याच्यामुळे तुमचा जीव महत्वाचा आहे, तो मोलाचा आहे माझ्यासाठी आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व बांधवांसाठी, संजय भाऊंसाठी देखील. तेव्हा आता सरकारची भूमिका कशी आहे? एखादा निर्णय घेतला, मिटिंग घेतली, जीआर काढला असं नाहीये. आपण सर्वजण आता काय करतोय, आपण सर्वजण मराठा आरक्षणाकडे बघतोय आणि मराठा आरक्षणात जे झालं त्याच्याप्रमाणे एक दिवसात जीआर काढला तसं नाही. आपला जो विषय आहे तो केंद्र शासनाकडे आहे आणि ही जर लढाई 40-50 वर्ष यशस्वी होत नाही याचा अर्थ लढाईमध्ये खूप साधी लढाई नाही, मोठी लढाई, अडचणीची लढाई आहे आणि या लढाईमध्ये यश येण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. फक्त त्याच्यासाठी तुम्ही असणं आवश्यक असतं, तुमची प्रकृती चांगली असणं आवश्यक असतं. मुख्यमंत्री महोदय आता नाशिकमध्ये एका सभेत आहेत, त्यांनी मला सांगितलं की या सगळ्यांचं डेलिगेशन तयार करा. आम्ही धनगर समाजाचंही डेलिगेशन घेऊन दिलं. तुमच्या महत्वाच्या मागण्या आहेत. एक महत्वाची मागणी म्हणजे केंद्र शासनाला तुम्ही प्रस्ताव पाठवायचा. आता यासाठी फार प्रोसिजर आहे, मागासवर्गीय आयोगाचा सगळा आपल्याला त्याचा रिपोर्ट लागतो, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जीआर काही एक दिवसात तो काढता येत नाही. दुसरं तुम्ही म्हणले की दुसऱ्या समाजांना जशा दिल्या तशा सवलती आम्हाला नाही. त्या संदर्भामध्ये ते निर्णय सुद्धा असा 1 तासात घेण्यासारखे नाही, पण तो निर्णय व्हावा यासाठी मी स्वतः आग्रह करेन. मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट झाली, आपण एक टाइम पिरियड तयार करू. टाइम पिरियड तयार ठेवल्यानंतर आपण ठरवू की 3 महिन्यात 6 महिन्यात या गोष्टी करून अधिवेशनामध्ये ठेवावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. आपण तर बीएड आहात, शिक्षक आहात, आपल्याला माहिती आहे की शासनाचे निर्णय जीआर हे कसे आहेत आणि ते असं एका क्षणात एका दिवसात येऊन आपण समाजाला असं काहीतरी चुकीची माहिती नाही देऊ शकणार. मी तुम्हाला वचन देते की बंजारा समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी तुमच्या बाजूने मी सरकारच्या समोर उभं राहून हा विषय मांडेल. मी तुम्हाला वचन देते की देवेंद्र फडणवीस तुम्हाला वेळ देतील, तुमचं सगळं ऐकून घेतील. 55 मोर्चे निघाले, गावोगावी लोक उपोषणाला बसलेत. आता बंजारा समाजाचे लोक पातळीत उपोषणाला बसलेत. प्रत्येक समाज आज आमरण उपोषणाकडे वाटचाल करत असताना सरकारची भूमिका ही फार तारेवरची कसरतीची आहे. आज सरकारला गरिबांविषयी प्रेम आहे, आम्हाला गरिबांविषयी प्रेम आहे, आम्ही गरिबांच्याच प्रतिनिधित्व करतो. आता आम्ही भाग्यवान की आमची 3री पिढी होऊन आम्ही इथपर्यंत आलोय, पण जी पहिली पिढी आहे, जे गरीब आहेत, ऊस तोडतायत, कष्ट करतायत, त्यांची पुढची पिढी तरी ते करू नये हे कर्तव्य आमचं. तुम्ही सोमवार किंवा मंगळवारी आपण एक डेलिगेशन घेऊन जाऊ, तुमच्या बरोबरचे 5-6 लोक सोबत नेऊ, तुमच्या बरोबरचे तज्ञ लोक सोबत नेऊ. हे सगळे विषय आम्ही तिथले तज्ञ बोलून घेतो, लॉ अँड ज्युडिशरीचे माणसं बोलून घेतो, समाज कल्याणचे माणसं बोलून घेतो, मागासवर्गीय आयोगाचे बोलून घेतो. सगळे समोर बसून तिथल्या तिथे या गोष्टी चर्चा करू. आता पण असं झालं नाही. मी विजय भाऊंचं अभिनंदन करते की एवढं मोठं बंजारा समाजाच्यासाठी एवढं आंदोलन आतापर्यंत मी पण पाहिलं, एवढं मोठं आंदोलन आता त्यांनी केलेलं आहे. आता माझा पालकमंत्री म्हणून इथे माझा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वच जातींचे आंदोलन चालू आहे आणि त्या प्रत्येकाला मी जाऊन हा शब्द घेत असताना मलाही विचार करावा लागतो की मी या शब्दाने पूर्ण कसं करू. तर ते केवळ कायद्याने करता येईल. कायद्याच्या पेक्षा मोठं कोणी नाही या देशामधला, कोणी नेता नाही, सरकार नाही, कायदा हा सर्वश्रेष्ठ आपल्या देशाने मानला. कायद्यामध्ये बंजारा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू.
तुम्ही माझं विनंती ऐका, आम्ही तुमच्यापर्यंत आलो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.